महाराष्ट्रात काही ठिकाणं अशी आहेत जिथे इतिहास पुस्तकांमध्ये कमी आणि लोकांच्या आठवणींमध्ये जास्त जिवंत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातलं अगडगाव असंच एक ठिकाण, कारण इथे भरते भूतांची यात्रा. पण प्रश्न असा आहे, या यात्रेला भूतांची यात्रा म्हणतात तरी का? महाराष्ट्राच्या मध्यभागी अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील नगर तालुक्यात अगडगाव. आज हे गाव काळभैरवनाथांच्या देवस्थानामुळे ओळखलं जातं. पण या मंदिराची ओळख फक्त एका देवस्थानाची नाही, याच्या भोवती अनेक पिढ्यांपासून सांगितली जाणारी एक लोककथा आहे. हे मंदिर मोठ्या दगडांनी आणि शिळांनी बांधलेलं दिसतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेली 3 राक्षसांच्या मुंडक्यांची शिल्प या ठिकाणच्या लोककथेकडे आपलं लक्ष वेधतात. पण ही 3 मुंडके कोणाची? स्थानिक आख्यायिकेनुसार या परिसराशी जोडली जाते 3 राक्षसांची कथा: आगडमल, अरतडमल आणि देवमल. या 3 नावांशी आगडगाव, अरतडगाव आणि देवगाव या परिसरातील गावांच्या कथाही जोडल्या जातात. मंदिराच्या बांधकामाची कथाही या तिघांशी जोडली जाते. मात्र ही गोष्ट ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झालेली बाब म्हणून नव्हे, तर स्थानिक लोकाख्यायिका म्हणून सांगितली जाते. आता या कथेतला दुसरा महत्त्वाचा भाग, काळभैरवनाथ. स्थानिक धार्मिक कथनानुसार भगवान शंकराच्या परंपरेतून भैरवनाथांची उत्पत्ती झाली आणि दंडकारण्यात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी भैरवनाथांवरती सोपवण्यात आली. याच व्यापक भैरव परंपरेच्या संदर्भात अगडगावची स्थानिक कथा पुढे उलगडते. स्थानिक लोकांशी झालेल्या संवादामधून आम्हाला हे कळलं की आगडमल, रतडमल आणि देवमल यांचा काळभैरवनाथांशी संघर्ष झाला आणि या संघर्षात काळभैरवनाथांचा विजय झाला. पण पराभवाने ही कथा संपली नाही. या पराभवानंतर राक्षसांना उशाप देण्यासाठी देवाने त्यांच्याकडून 3 दिवसामध्ये पूर्ण मंदिर बांधून घेतले होते आणि हेच मंदिर आज आपण तिथे पाहतो. त्याचप्रमाणे त्यांची मुंडके छाटली व प्रवेशद्वारावरती टांगण्यात आली. हे ह्यासाठी की जो पण भक्तगण देवाच्या दर्शनासाठी येईल त्याने अगोदर त्यांना नतमस्तक व्हावे. याच सोबत अजून एक उशाप होता, तो म्हणजे रविवारी रात्री सामान्य नागरिकांची माणसांची यात्रा असेल व दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी भूतांची आणि राक्षसांची यात्रा करण्यात येईल.